प्रेज द लॉर्ड. सर्वांना ऐकू येतं का? अगदी स्पष्टपणे. कारण ह्या ठिकाणी एक चोर आहे. तो येतो चोरी करायला, घातपात करायला आणि नाश करायला. तो दिसत नाही, पण तो आहे इथे, फिरत आहे. कोणाला गिळावं? गिळतो, चावत नाही, गिळतो, संपूर्ण गिळून टाकतो. काहीच करता येत नाही गिळल्यानंतर. लक्ष द्या इकडे, वचनाकडे लक्ष द्या. प्रार्थना करूया. सेनाधीश परमेश्वर, आमच्या देवबापा, आमच्या दयासागर, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. ही सर्व वेळ तुझ्या हातामध्ये आम्ही देतो. आज तू आम्हाला भरवणार आहे तुझ्या वचनांनी. पवित्र आत्म्या, तू समृद्ध आणि तू आम्हाला चालव. तुझं प्रगटीकरणाचं जे वचन आहे ते आम्हाला तू सांग. आम्हाला ते समजू दे, आमच्या हृदयामध्ये ते रुजू दे. आणि नुसतंच रुजणार नाही, तर येणाऱ्या दिवसांमध्ये ते 100 पटीपेक्षा जास्ती पीक ते देणार आहे. यासाठी तू आमचा ताबा घे आणि तू आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद दे. येशू ख्रिस्ताच्या थोर पवित्र गोड नावाने मागतो, म्हणून तो एक आमेन. आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला फार आनंद झाला. मंदिराला जाऊ म्हणाले तेव्हा मला आनंद झाला. आज आपण मंदिरात आहोत, तर आपण आनंदी आहोत का? आज मोठ्यानी आपण आनंदी आहोत का? परमेश्वराच्या वचनामध्ये सांगितलेले त्या ठिकाणी आपण ओरडायला पण पाहिजे, वेळ आली तर. सांगितलेलं आहे की नाही? हां, हे बरोबर आहे. बरोबर. हां, ओरडायला सांगितलं आहे. परमेश्वरांनी ती परवानगी आपल्याला दिली आहे. परमेश्वरासाठी ओरडायचं. एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो मी आज सुरुवातीला. ह्या ठिकाणी आपण आलो असता, जेव्हा आपण वचन ऐकतो, मनन करतो, समजून घेतो, हा कुठला प्रकार आहे? हा प्रभुभोजनाचा प्रकार आहे बरं का. ह्या ठिकाणी तुम्ही बसला, आम्हाला एकच प्रभुभोजन माहिती आहे, जे आम्हाला दिलं जातं ते आम्ही सेवन करतो. परंतु येशू कोण आहे? स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. ती आम्हासाठी मोडली गेली. तो काय म्हणतो? जितक्यांदा तुम्ही खाता, जितक्यांदा तुम्ही पिता, तितक्यांदा मी तुमच्यासाठी मरण पावलो याची घोषणा तुम्ही करता. आम्ही ह्या ठिकाणी सर्वजण बसलेलो आहोत. कशासाठी आम्ही बसलेलो आहोत? ती घोषणा करण्यासाठी. आम्ही त्या भाकरीमधनं आणि त्या रक्तामधनं सेवन करत आहोत. वी आर इन द होली कम्युनियन. आशीर्वाद काय मिळत नाहीत माहिती का तुम्हाला? चर्चेसमध्ये मी पुष्कळ बघितलेत मोबाईल्स. आणि त्या ठिकाणी काय सांगितलं आहे? घेत असताना मी त्याच्या शरीराचं मर्म ओळखायला पाहिजे. शरीराचं मर्म ओळखायला म्हणजे हिथं असताना आम्ही कान त्याच्याकडे दिले पाहिजेत, ऐकलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. घरी गेल्यानंतर आम्हाला हे आठवायला पाहिजे की आज आम्ही काय ऐकलं.
एक आठवड्याच्या त्याच्यापूर्वी मी आलो होतो, तेव्हा मी त्या ठिकाणी एक विषय तुम्हाला सांगितला. तो विषय म्हणजे कुठला? पाणी आणि बंधूंनी ऐक्याने एकत्रित राहणं. नुसतं एवढं करायचं. सोप्या सोप्या गोष्टी आहेत. तर ह्या ठिकाणी ज्या वेळेला आपण चर्चमध्ये बसतो, वचन ऐकतो, वचन जेव्हा येतं, ते वचन कोण आहे? प्रारंभिक शब्द होता, शब्द देव होता. तो देव आहे, ते देवाचं वचन आहे. परमेश्वराला, त्याच्या पित्याला त्या ठिकाणी अपमान झालेला, त्याच्या प्रिय पुत्राचा अपमान झालेला आवडत नाही. आणि त्यामुळं काय आहे, जेव्हा मी प्रीचिंग करतो, हे माझ्यासाठी पण आहे, मी पण ह्या प्रभुभोजनामध्ये भाग घेत आहे, तेव्हा आम्ही नम्रतेने परमेश्वराच्या शरीराचं मर्म ओळखून ह्या प्रभुभोजनामध्ये भाग घेणं फार गरजेचं आहे. कारण जर आम्ही हे नीट केलं नाही तर कुठला प्रकार होतो? अयोग्य प्रकार होतो. जो मर्म न ओळखता त्या ठिकाणी प्रभुभोजनामध्ये भाग घेतो. आणि म्हणून पुष्कळजण आज मंडळीमध्ये अशक्त आहेत, आजारी आहेत. फार महत्त्वाचं कारण आहे हो. आजारी आहेत मंडळीमध्ये. आजार कशासाठी? अयोग्य प्रकार, मर्म ओळखत नाही. हे प्रभुभोजन आहे, लक्षात ठेवा. कुठेही गेले तर प्रीच करा, हे त्यांना ह्याचं मर्म कळू दे. आणि त्याप्रमाणे पुष्कळजण आज आजारी आहेत, आज अशक्त आहेत, दुर्बळ आहेत. पुष्कळजण निद्रेत आहेत. काय कारण आहे? हे कारण आहे. म्हणून ह्या ठिकाणी मी सांगत असताना मी सांगितलं, तुम्ही ऐकलं, आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी ते वचन, हे प्रभुवचन घेत आहे. शांततेने कुठंही लक्ष न देता त्या ठिकाणी लक्ष द्या. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. ओके, येस. आज आपण एक विषय पाहणार आहोत. त्या विषयामध्ये परमेश्वराचं वचन असं आहे, 1:22 याकोबमध्ये, नुसते ऐकणारे होऊ नका, तर त्या ठिकाणी काय करणारे व्हा. म्हणजे परमेश्वर काय सांगतो? थेअरी भरपूर झाली, प्रॅक्टिकल परीक्षा द्या. म्हणजे त्या ठिकाणी काय, प्रॅक्टिकल परीक्षेसाठी आम्ही ह्या ठिकाणी येतो. पुढे प्रॅक्टिकल काय येणार आहे आमच्यासाठी ते आम्हाला माहीत नसतं. म्हणून त्या ठिकाणी नुसते ऐकणारे नाही तर करणारे व्हा. म्हणून ह्या ठिकाणी जे काही वचन येतं हे प्रॅक्टिकल आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा आम्हाला परिस्थिती येते तेव्हा आम्ही काय करायला पाहिजे हे आम्हाला समजतं. योहान 14:6 येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. काय त्या ठिकाणी वचन आहे? वचनाशिवाय पित्याकडे जाता येत नाही. कोणीही जाण्याचा प्रयत्न करू नका. शॉर्टकट नाही त्या ठिकाणी, शॉर्टकट नाही. वचन वाचलं तर त्या ठिकाणी पित्याकडे केव्हा जातो आपण? पित्याकडे केव्हा जातो? बरं, जाऊ दे. प्रार्थना करताना कोणाकडे जाता? कोणाच्या नावाने जाता? मग काय आहे या ठिकाणी? तो म्हणतो माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी येत नाही. मग आमच्यामध्ये काय असलं पाहिजे हो? वचन असलं पाहिजे. वचन असणं फार गरजेचं आहे. त्या वचनाद्वारे आम्हाला विश्वास प्राप्त होतो.
तो विश्वास प्राप्त झाल्यानंतर आम्हाला पित्याकडे 14:6 इब्रीप्रमाणे त्या ठिकाणी विश्वासाशिवाय त्याला संतुष्ट करता येत नाही. कोणाला? पित्याला. पित्याकडे जायचं कोणाच्या द्वारे? येशूच्या द्वारे. येशूने स्वतः म्हटलं माझ्याशिवाय तुम्हाला त्याच्याकडे जाता येत नाही. मग पिता माहीत असणं गरजेचं आहे की नाही? पुत्र माहीत असणं गरजेचं आहे की नाही? हां, 10:30 योहान, कमॉन फास्ट. पित्याने मी आणि पिता एक आहोत. कोण म्हणतं? येशू म्हणतो, वचन म्हणतं मी आणि पिता एक आहे. तो त्याला एक शिष्य म्हणतो, अरे मला पिता दाखव ना. फिलिपा, एवढे दिवस तू माझ्यासोबत होता आणि त्या ठिकाणी पुन्हा मला विचारतो पित्याला दाखव. मी आणि पिता एक आहेत. कधीही पित्याजवळ प्रार्थना करण्यासाठी जायचं जर असेल, माझ्याशिवाय तुम्हाला पित्याकडे जाता येत नाही. हे फार मोठं प्रकटीकरण मी तुम्हाला सांगतो. वचनाशिवाय वचन तुम्ही घेऊन जायचं आणि त्या वचनाच्या द्वारे तुम्ही पित्याकडं संपूर्ण आपली बाजू मांडायची. काही जण येतात माझ्याकडे प्रार्थना करा असंच करा. अरे म्हटलं काय विषय आहे? नाही असंच करा. ठीक आहे करतो, परंतु तुमच्या ह्याच्यामध्ये काय वचन आहे का? हां, परमेश्वर म्हणतो मी किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. अनुभवच नाही आम्हाला, अनुभवच नाही. जातो येशू ख्रिस्ताच्या नावाने, पित्या येशू ख्रिस्ताच्या नाव, आमेन. ऐकली का त्यांनी प्रार्थना? आज वर्ष होऊन गेलं, परंतु त्या माझ्या प्रार्थनेची मला उत्तर मिळालेलं नाही आहे. का? कारण कोणाच्या द्वारे मला जायचं होतं पित्याकडे? येशूच्या द्वारे जाणे म्हणजे काय? त्याच्या नावाने नव्हे. वचन माझ्यामध्ये किती आहे? कुठले वचन? मी तुला म्हणतो, तू म्हणाला ना, जे तुझ्यावरती भरोसा ठेवतात त्यांना कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण पडणार नाही. ते नवीन शक्ती संपादन करतील, ते गरुडाप्रमाणे पंखाने उंच उडतील, ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही, असं तू म्हणाला ना देव बाप्पा. मग त्याप्रमाणे, त्या वचनाप्रमाणे माझ्या जीवनामध्ये होऊ दे. पित्याला समजतं की ह्याने माझ्या पुत्र जो आहे वचन, त्याचा आदर केला आणि त्याच्याद्वारे तो माझ्याकडे आलेला आहे. शिक्कामोर्तब होतो, त्या ठिकाणी लगेच तुमची प्रार्थना ऐकली जाते. आजपर्यंत आम्ही किती वेळा केलं की त्या ठिकाणी आम्ही वचन त्या ठिकाणी त्याच्यासमोर प्रार्थना केली, तेव्हा आम्ही ते वचन त्याच्याकडे टाकलं नाही. कोर्टामध्ये केस, जजच्या समोर केस आम्ही जर ठेवली, त्याप्रमाणे तो विचारतो. मग ते वकील सांगतात, हां ही जी केस झालेली आहे, पूर्वी ही केस झालेली आहे, ह्याप्रमाणे झालेली आहे आणि त्याचा निकाल असा लागलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही हा निकाल मला द्या. येशू ख्रिस्त पित्याकडे गेल्यानंतर आम्ही काय सादर करणार हो? आम्ही सादर करण्यासाठी आमच्याकडे काय तर पाहिजे. ओके, योहान 4:6 मध्ये म्हटलेलं आहे, मार्ग सत्य व जीवन मी आहे. कोण म्हणतंय? काय सांगितलं त्यांनी त्याचे 3 नावं सांगितलेली आहेत या ठिकाणी. 3 नावं. मार्ग मी आहे, सत्य मी आहे आणि वचन मी आहे, सत्य मी आहे आणि जीवन मी आहे. मार्ग सत्य व जीवन मी आहे. हे येशू ख्रिस्ताने दिलेले 3 नावं आहेत. म्हणजे त्या ठिकाणी मार्ग तो आहे. त्या मार्गावरनं जर मी चाललो तर मला सत्य समजेल. कोण म्हणतं? ते वचन म्हणतं. वचन आहे तो. त्या वचनाच्या द्वारे, त्या वचनावरून मी, त्या वचनाप्रमाणे मी केलं, त्याप्रमाणे मी चाललो, त्या मार्गावरती मी चाललो तर मला काय समजेल? सत्य समजेल. आणि सत्य काय करतं? बंधमुक्त करतं. बंधमुक्त करतं. आम्हाला माहीत नाही कुठले बंधन येणार, आम्हाला माहीत नाही कुठल्या बंधनामध्ये आम्ही आहोत. आम्हाला वाटतं की आम्ही फार फ्री आहे. कधी कधी आम्हाला झोप येत नाही, कधी कधी आम्ही त्रस्त होतो, कधी कधी आम्हाला थकवा येतो.
हे सर्व त्या ठिकाणी स्पिरिच्युअल, त्या ठिकाणी स्पिरिट्स आहेत जे आम्हाला त्रास देतात. आमचं युद्ध कुठलं आहे? हाडामासासोबत आहे का? नाही. इट इज स्पिरिच्युअल. स्पिरिच्युअल काय चाललेलं आहे माहीत नाही. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला ते वचन असणं फार गरजेचं आहे. त्या वचनाच्या द्वारे आम्ही त्या मार्गावरून चालल्यानंतर आम्हाला सत्य समजतं. ते सत्य आम्हाला बंधनमुक्त करतं आणि बंधनमुक्त झाल्यानंतर आम्हाला ते सार्वकालिक जीवन आम्हाला प्राप्त होतं. नुसतं सार्वकालिक जीवन पाहिजे, त्यांनी आपला एवढं एकुलता एक पुत्र दिला, जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो. अहो, ते माहिती आहे आम्हाला, लहानपणापासून आम्हाला, संडे स्कूलपासून आम्हाला माहिती आहे. परंतु आम्हाला ते जीवन कधी मिळालं नाही. सुरुवातीला काय आहे? मार्ग. कुठला मार्ग? वचनाचा मार्ग. त्याच्यावर न चाला. ते वाचल्यानंतर, समजून घेतल्यानंतर तुम्हाला सत्य समजेल, बंधनमुक्त तुम्ही व्हाल आणि त्यानंतर तुम्हाला जीवन मिळेल. ओके. ह्या मार्गावरून धावण्यासाठी कोणी धावू शकत नाही. ह्या मार्गावरून आज मी तुम्हाला एक सत्य सांगतो. ह्या मार्गावरून धावण्यासाठी आम्ही प्राऊड आणि परिपूर्ण असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? आम्ही प्राऊड आणि परिपूर्ण. हे कुठे दिलेलं आहे? 2 तिमोथी 3 अध्याय आणि 17 वचन. यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. दिलेलं आहे, शास्त्रामध्ये दिलेलं आहे. मार्ग कुठला? त्या ठिकाणी ह्या मार्गावरून जाण्यासाठी हे जा रे तू जा, नाही, तसं नाही, तसं नाही. पाहतो ज्या वेळेला त्यांनी त्या ठिकाणी त्या लोकांना पाठवलं, शिष्यांना पाठवलं, त्यांनी काय केलं? पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं, माझ्यासाठी पौल आणि सिलास यांना वेगळे करा, वेगळे करा. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांना वेगळे केलेलं, आशीर्वाद देऊन. प्रौढ व परिपूर्ण असणं फार गरजेचं आहे ह्या मार्गावरून जाण्यासाठी. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही इंग्रजीमध्ये कम्प्लीट अँड मॅच्युअर, आम्हाला वाटतं आम्ही फार प्राऊड आहोत आणि त्या ठिकाणी परिपूर्ण आहोत. आम्ही वयाने मोठे असू, आम्ही रिटायर झालेले असू, आमचं लग्न झालेलं असेल, आम्हाला मुले असतील, त्यांचं लग्न झालेलं असतं, आम्ही घर बांधलं, काय त्या ठिकाणी घर बांधणे, लग्न करणे, मुलं होणे, मग नंतर चांगला जॉब शोधणे, त्यांचं पण लग्न करणे, हे सर्व आम्हाला काय वाटतं, तोपर्यंत करता करता केस पांढरे होतात. प्राऊड होतो, आम्ही प्राऊड होतो. आम्हाला वाटतं आम्ही प्राऊड झालो. कशावरनं? एक्सपिरियन्स, अनुभवावरनं. परंतु परमेश्वराच्या राज्यामध्ये अनुभव चालत नाही. हो, चालत नाही, त्या ठिकाणी चालत नाही. एखादा मला काय तर विचारू लागलं नाही, आम्ही त्यांना उत्तर देतो, उगीचच आमचे केस उन्हाने पांढरे झाले नाहीत. ओ, म्हणजे आम्ही त्यांना काय सांगतो, आम्ही फार शहाणे आहोत कारण आमचे केस पांढरे आहेत, आम्ही वृद्ध आहोत, मला एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे, मी 60-70 वर्ष मी गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून होतो, मी सांगू शकतो मी डॉक्टर आहे, मला एवढा एक्सपिरियन्स आहेत, लोक माझा आदर करतात. परंतु त्या ठिकाणी परीक्षा माझी घेतली पाहिजे की मी प्राऊड आणि परिपूर्ण आहे का? कारण परमेश्वराला ह्याची आवश्यकता आहे. तिमोथीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, तिमोथीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही प्राऊड आणि त्या ठिकाणी परिपूर्ण आहोत का? 2026 मध्ये परमेश्वराची माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या चर्चसाठी काय योजना आहे हे आम्ही जाणून घ्यायला पाहिजे. 2025 झालं, 2025 नंतर 1 तारीख आली, 1 तारीख 26 वर्षाची, सर्वांना हॅपी न्यू इयर केलं, हॅपी न्यू इयर झालं. काही त्या ठिकाणी संकल्प केले असतील ना, प्रत्येकाने काहीतरी संकल्प केले असतील.
ह्या नवीन वर्षामध्ये कसं त्या ठिकाणी चालायचं, कसं वागायचं, काय काय करायचं, जे त्या ठिकाणी 2025मध्ये केलं नाही ते चांगलं 2026मध्ये करायचं असं आम्ही ठरवलं असेल. छान आहे, छान गोष्ट आहे, छान आहे ते. परंतु परमेश्वराचं शास्त्र वाचून त्याच्यामध्ये परमेश्वराची माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या चर्चसाठी, माझ्या मंडळीसाठी काय योजना आहे 2026मध्ये, हे मी जाणून घेणं फार गरजेचं आहे. हे मी जाणून घेणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही तयार असलं पाहिजे. तुम्हाला माहीत करून घ्यायचं का 2026मध्ये परमेश्वराची काय योजना आहे तुमच्यासाठी, आमच्यासाठी, आपल्यासाठी, मंडळीसाठी. कुठला मार्ग तो आहे, कुठल्या मार्गावरून आम्हाला जायचं आहे, जेणेकरून परमेश्वराला आम्हाला सत्य प्रकट करायचं आहे. आणि परमेश्वर म्हणतो तू त्या सत्याच्या मार्गावरनं तू चाललास, मार्गावरनं तुला सत्य समजेल, तू बंधनमुक्त होशील आणि तुला चांगलं जीवन 2026मध्ये. असं जीवन तुला 2025मध्ये पण मिळालं नाही रे. तसं जीवन मी तुझ्यासाठी ठेवलेलं आहे आणि ते जीवन मी तुला आज दाखवणार आहे. आमची तयारी आहे का? हालेलुया जोरात म्हणा. परमेश्वरासाठी आणखीन एकदा हालेलुया. ओके, धन्यवाद. आता ह्या ठिकाणी आपण मुख्य विषयाला आपण जात असताना इब्री 12 आणि 1 आणि 2 मी वाचतो. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत. काय आहे त्या ठिकाणी? साक्षरूपी मेघाने वेढलेले आहोत. सर्वीकडे आमच्याबद्दल साक्षी देणाऱ्या आमच्या भोवती आहेत. मेघ, जुन्या काळात मेघ होता ना, हां मेघ होता. तो मेघ त्यांच्यासोबत होता. त्या मेघामधून परमेश्वर त्यांना बघत असे. तसा आमच्या भोवती साक्षीरूपी मेघाने आम्हाला वेढलेला आहे. आम्ही चर्चमध्ये जातो, आम्हाला सर्वजण पाहतात, आमच्याबद्दल साक्षी देतात, हो की नाही? तर ह्या ठिकाणी काय, आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत. म्हणून काय करायचं? आपण सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून. दोन गोष्टी आहेत. सर्व भार ही धावत असताना 2026मध्ये अनेक भार आमच्यावरती येतील. शैतान पुष्कळचे भार आमच्यावरती टाकण्याचा तो प्रयत्न करेल. अनेक भार आहेत, आम्हाला माहीत नाही. अनेक भार आहेत, आम्हाला माहीत नाही. परंतु तो भार आमच्यावरती टाकेल आणि ते भार व सहज गुंतवणारे पाप आम्हाला कळणार नाही. परंतु ते पाप सहज आलं आणि सहज आम्हाला त्या पापामध्ये त्यांनी गुंतवून आम्हाला टाकलं. आपण सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. येशू ख्रिस्ताने एक ट्रॅक निर्माण केलेले, एक धाव त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे 2026साठी. आणि ह्या 2026मध्ये ह्या धावेवरून आम्ही धावायला पाहिजे. कशा रीतीने? धीरानं. साक्षीरूपी मेघ आहे ही. धावत असताना साक्षीरूपी मेघ आहे. म्हणजे काय हो? म्हणजे काय? म्हणजे काय? दुसरा येत्या 16:9. परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. अखिल पृथ्वीचे निरीक्षण करतात. जे कोणी सात्विक चित्ताने त्यांच्याशी वागतात त्यांचे सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो. कोणाचे नेत्र? सर्व पृथ्वीचे निरीक्षण करतात. हो,
म्हणजे काय ते ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे, इब्रिल झाले, एवढ्या मोठ्या 700 मेघाने आम्ही वेढले आहोत आणि ह्या ठिकाणी परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करतात. म्हणजे काय, हे CCTV कॅमेरे लावलेले आहेत बरं का, हे CCTV कॅमेरे लावलेले आहेत. आम्ही लावतो, घरामध्ये लावतो, ते CCTV कॅमेरे दिसतात. परंतु परमेश्वराचा CCTV कॅमेरा फार वेगळा आहे बरं का. तुम्हाला कळणार नाही कुठं लावला आहे तो, आणि त्या कॅमेऱ्याने तो सर्वत्र आम्हाला बघत असतो. कधी बघतो की आम्ही धावत असताना. स्टॅमिना लागतो का त्या धावेला? स्टॅमिना लागतो, चांगलं खायला पाहिजे, धष्टपुष्ट पाहिजे. स्टॅमिना लागत नाही, धीर लागतो, धीर. मग आम्ही म्हणू आम्हाला जमत नाही, आम्हाला उभारता येत नाही, आम्ही दुर्बळ आहोत, चालतं. आम्ही आंधळे आहोत, चालतं. आम्हाला काही करता येत नाही, चालतं. ह्या ठिकाणी कंडिशन दिलेली नाही. ह्या ठिकाणी सर्वांना ती धाव धावायची. आणि ती धाव कशाने धावायची? ख्रिस्ती लेकरांनी त्या ठिकाणी परमेश्वराने आमच्यासाठी ती धाव, जर आम्हाला 2026मध्ये यशस्वी आणि आशीर्वादी जर व्हायचं जर असेल तर त्यासाठी आम्हाला ह्या नवीन वर्षामध्ये एक धाव त्यांनी ठेवलेली आहे. ती धाव आम्हाला धीरानं त्या ठिकाणी धावायची आहे. ती धाव धावत असताना परमेश्वराने मार्गावरती त्या ठिकाणी CCTV कॅमेरे ठेवलेले आहेत. म्हणजे काय, त्याचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही सतर्क बाळगायला पाहिजे, सतर्कता बाळगायला पाहिजे. सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून ही गोष्ट आम्ही करायची बरं का. योसेफ मिसर देशामध्ये ही धाव धावत होता, परमेश्वराने त्याला दिली होती ही धाव, तू धाव. मिसर देशामध्ये धावतोय तो. कशा रीतीने धावतोय? धीरानं, धीरानं. भावंडाले सर्वांनी त्याला मारलं, त्या खड्ड्यामध्ये टाकलं, तिथून काढलं, त्या इश्मालाटला विकलं. काय धीर आहे. तिथून त्यांनी त्याला विकलं, त्या ठिकाणी पोटिफरच्या घरी विकलं. धीर आहे. त्या ठिकाणी पोटिफरची बायको नेहमी त्याला त्रास देऊ लागली. धीर आहे. त्या ठिकाणी तिथनं तो सुटला. काय केलं? तो अडकला. खरंच म्हणलं तर त्यांनी तो आपला क्लोक त्या ठिकाणी तिथे दिलेला, त्या ठिकाणी तो अडकलेला आहे. तरी देखील त्यांनी तो धीर सोडला नाही. धीराने धावतो. कोण? योसेफ. त्यानंतर त्याला जेलमध्ये टाकण्यात आला. जेलमध्ये टाकल्यानंतर तो राजाचा तो प्याला धरणारा त्याला आणि तो दुसरा तो आहे त्याला स्वप्न पडलं. आणि ते स्वप्न त्या ठिकाणी कोणी सांगितलेलं आहे? त्याचा अर्थ ह्यांनी सांगितला. आणि त्यांनी सांगितलं, बरं बाबा, तुला मी सांगितलं त्याप्रमाणे राजाकडे जाऊन तू माझं फरमान कर आणि त्याप्रमाणे माझी सुटका कर. सुटका झाली का? सुटका झाली का? 2 वर्ष सुटका झाली नाही. दिलेलं आहे त्या ठिकाणी. काय होता 2 वर्ष त्यांनी काय केलं? धीराने धावतोय. कोण धावतोय? काय बोललो का त्याला? काय माणसं आहेत इथली मिस्र देशामधली, आमच्या इस्रायलमधले बरी आहेत. अहो त्या ठिकाणी त्याच्या स्वप्नाचं उत्तर त्यांनी दिलं. त्याला सांगितलं काय होणार आहे त्या ठिकाणी. दुसऱ्याला सांगितलं तू मरणार आहेस, तो मेला. ह्याला सांगितलं तू जिवंत राहणार आहे, परंतु ह्याने सांगावं ना, अरे ह्याने सांगितलं मला काय नाही. धीराने धावतोय, धीराने धावतोय. त्यानंतर त्या जेलरनी त्याला मुख्य केलं. त्या ठिकाणी काय झालं? धीराने तो धावतोय. कोण आहे त्या ठिकाणी? गुलाम आहे. हो, गुलाम आहे, गुलाम आहे. आमची तर लायकी त्या ठिकाणी थोडी तरी चांगली आहे, परंतु तो गुलाम इस्रायलमधून त्या ठिकाणी आणलेला आणि तो त्या ठिकाणी गुलाम त्या ठिकाणी काय करतो? तो म्हणतो, ज्यावेळी पोटिफरची बायको त्याच्यासमोर येते, तो म्हणतो की परमेश्वराच्या विरोधामध्ये मी एवढं मोठं पाप मी कसं करायचं? परमेश्वराच्या विरुद्ध मी एवढं मोठं पाप कसं करेन? कोण म्हणतो? योसेफ म्हणतो. योसेफ म्हणतो. काय त्या ठिकाणी कशाने धावतो? तो धीराने धावतो. धीराने धावतो.
धीराने त्या ठिकाणी धावतो, धीराने त्या ठिकाणी धावतो. झटकून टाकलं त्यांनी पाप, जो भार त्याच्यावरती येणार होतो त्यांनी ते झटकून टाकलं आणि त्या ठिकाणी त्यांनी पत्करलं की मी जेलमध्ये जाईन, परंतु मी ह्या मोठ्या जेलमध्ये मी अडकणार नाही. आमेन. धीराने तो धावत होता. आम्हाला ह्याला स्टॅमिनाची आवश्यकता लागत नाही, परंतु आम्हाला काय लागतं? आम्हाला धीर, धीर, धीर लागतो आम्हाला. कोणी असू दे, तो PSI असू दे, तो जज असू दे, ख्रिस्ती धर्मातला तो जज असू दे, तो मोठा ॲक्टर असेल, तो मोठा पोस्टवरती असेल, परंतु प्रत्येकांना ही धाव धावायची, प्रत्येकांना ही धाव धावायची. कशाने धावायची? धीराने धावायची, धीराने धावायची, धीराने धावायची. इब्री लोकास 12वा अध्याय आणि 2रं वचन. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. कसं ही धाव धावत असताना आम्ही कसं धावायचं? त्या ठिकाणी दिलेले नियम दिलेले, धीरानं, धीरानं, धीरानं. आणि काय करायचं? येशूकडे पाहत, येशूकडे पाहत धाव धावतोय, परमेश्वराच्या राज्यामध्ये धाव धावतोय, धाव धावतोय. परंतु धाव धावत असताना लक्ष इकडे तिकडे आहे, चालत नाही. लक्ष इकडे तिकडे चालत नाही. कुठं लक्ष असलं पाहिजे? ज्या ठिकाणी त्या शर्यतीमध्ये ते धावतात त्यावेळेला त्या ठिकाणी बघतात एंड पॉईंट कुठं आहे, आता किती राहिलेलं आहे, आता मला स्पीड किती करायचं आहे, किती वाढवायचं आहे, जेणेकरून मी बाकीच्यांना मी टाकेन, पाठीमागे टाकेन, असं ते त्या ठिकाणी ते पाहत असतात. परंतु ह्या ठिकाणी आमचं लक्ष कुठं असलं पाहिजे? ही धाव आम्ही धावत असताना 2026 मध्ये आमचं लक्ष येशूकडे पाहिजे, हु इज दी ऑथर अँड द फिनिशर ऑफ आवर फेथ. आमचा विश्वासाचा उत्पादक आणि त्या ठिकाणी पूर्ण करणारा तो आहे, कारण त्याला त्या ठिकाणी विश्वासाशिवाय त्याला संतुष्ट करता येत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहत आम्ही ही धाव पूर्ण करणार आहोत. लक्ष फार महत्त्वाचं आहे. आज लक्ष परमेश्वराकडे नाही, लक्ष परमेश्वराकडे नाही आहे. आणि त्यामुळे पुष्कळ गोष्टी होतात, त्यामुळे पुष्कळ गोष्टी होतात. धीराने व येशूकडे पाहत. मग एवढं मोठं काय आहे धीरामध्ये? असं काय आहे धीरामध्ये? धीरामध्ये एवढं मोठं असं काय आहे? याकोबाचे पत्र, गलती करास पत्र याचा 5वा अध्याय 22 आणि 23. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय 22 आणि 23. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशासन. ह्याच्यामध्ये हा वेगळा शब्द आहे, परंतु ह्याच्यामध्ये पेशन्स आहे, ह्याच्यामध्ये हा धीर पण आहे, धीर आहे. धीर हे काय आहे? हे काय आहे? हे फळ आहे. फळ कुठं असतं? हे फळ कुठं असतं? हे फळ ज्या वेळेला आम्हाला तारण प्राप्त झालं, ज्या वेळेला आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, ज्या वेळेला आम्ही त्याला म्हणालो तू माझा प्रभू, तू माझा देव आहे, त्यावेळेला त्या ठिकाणी पवित्र आत्मा आमच्यामध्ये आला
आणि आमच्यामध्ये वस्ती करतो आणि आमचे शरीर हे पवित्र आत्म्याचे मंदिर झालेलं आहे. बरोबर आहे? बरोबर आहे? हो. आता हे फळ कुठून, त्या वेळेला हे फळ आमच्यामध्ये आलेत. हे फळ कुठं असतात? हे फळ कुठं असतात? अनेक वेळा मी पाहिलं, अनेक वेळा मी ऐकलं पण त्या ठिकाणी प्रीचिंग करताना, ह्या ठिकाणी पवित्र आत्म्याचे फळ म्हणून ह्या ठिकाणी प्रीचिंग केलेलं जातं. हे पवित्र आत्म्याचे फळ नाहीत. आलं का लक्षामध्ये? हे पवित्र आत्म्याचे, देर इज स्मॉल येस इन दी KJV, इन NIV, इन द इंग्लिश बायबल देर इज स्मॉल येस. येस म्हणजे हा तुमचा आमचा नूतनीकरण झालेला, हा आमचा आत्मा आहे. आणि आमच्या नूतनीकरण झालेल्या आत्म्याची ही फळं आहेत, ती आहेत आमच्यामध्ये. फळ कुठे येतात? फळं कुठे येतात? मी द्राक्षवेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो मजमध्ये राहतो तो अधिक फळ देतो. मग फळ द्राक्षवेल्याला येतात का फाट्याला येतात? खोडाला येतात का फाट्याला येतात? फाट्याला येतात. तुम्ही आम्ही कोण आहोत? फाटे आहोत. फाटे समजून घ्या, नीट समजून घ्या. फाटे आहोत. देव कोण आहे? देव कोण आहे? येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा आणि पिता. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे देव आहेत. त्यांना फळाची आवश्यकता आहे का? मला तर सांगा तुम्ही. देवाला पवित्र, हे जे देव आहेत आपले पिता, पुत्र, पवित्र आत्मा, त्याला फळाची आवश्यकता आहे का? तो देव आहे, त्याला फळाची आवश्यकता नाही आहे. फळाची आवश्यकता कोणाला आहे? फळाची आवश्यकता आम्हाला आहे. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, हे सर्व जे आहे फळ, हे फळ कोणाला आवश्यकता आहेत? देव जो आहे आमचा, त्या देवाला त्या फळांची आवश्यकता आहे का? नाही. पवित्र आत्म्याची फळं नाही ती. पवित्र आत्म्याला फळाची आवश्यकता नाही आहे. पवित्र आत्मा कोण आहे? पवित्र आत्मा त्या ठिकाणी अनन्या आणि सफीरा त्या ठिकाणी गेल्यानंतर पेत्र म्हणतो, अरे अनन्या, तू खोटं बोललास रे. कोणाशी खोटं बोललास तू? देवाशी खोटं बोललास. आणि पवित्र आत्मा कोण आहे? देव आहे. त्या देवाशी तू खोटं बोललास. कळलं का? फळाची आवश्यकता नाही. पवित्र आत्मा देव आहे. पित्याविरोधामध्ये बोललं तर चालेल हो, पिता तुम्हाला सहन करेल. येशू ख्रिस्ता विरोधामध्ये बोललं तरी तुम्हाला सहन करेल. त्या ठिकाणी फॉरगिवनेस आहे, क्षमा आहे. परंतु पवित्र आत्म्याच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी काही जरी केलं तर त्या ठिकाणी काही चालत नाही. त्या ठिकाणी अनन्या सफीरा दोघं त्या ठिकाणी मरून गेलेले आहेत. कारण त्यांनी कोणाशी चेष्टा केली? त्या ठिकाणी पवित्र आत्म्यासोबत त्यांनी चेष्टा केलेली आहे. म्हणून हे जे आहे हे पवित्र आत्म्याची फळं नव्हेत, तर नूतनीकरण झालेले आम्ही जे आहोत, आमच्या आत्म्याची ही फळे आहेत, ती आमच्यामध्ये आहे. आम्ही त्यांचा प्रत्येक वेळी उपयोग केला पाहिजे. प्रीती आहे आमच्यामध्ये, प्रीती आहे, फळ आहे ते. योहानाच्या पत्रामध्ये म्हटलं, शिष्याची व्याख्या काय? जर तुम्ही एकमेकावरती प्रीती केली तर त्या ठिकाणी तुम्ही माझे शिष्य व्हाल. प्रीती करत नाही तर शिष्यच नाही. तो म्हणतो तुम्हाला, मी तुला ओळखत नाही रे, तू शिष्य नाही माझा. प्रीती, प्रीती. फळ कुठे येतं? त्या ठिकाणी फाट्याने येतं. तुम्ही अधिक फळ देणार, त्या अधिक फळ देण्याने माझ्या पित्याचे गौरव होते. मजमध्ये राहायला वाचून तुम्हाला फळ देताच येत नाही. मजमध्ये राहायला वाचून तुम्हाला फळ देत, म्हणून फाट्यामध्ये राहणं, द्राक्षवेलामध्ये राहणं फाटा फार गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही ही फळं आम्ही देतो. याकोबाचे पत्र याचं पहिला अध्याय, 3 आणि 4 मी वाचतो. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो.
लक्षात घ्या, ह्या ठिकाणी कॉन्सिक्वेन्स, ह्या ठिकाणी त्या ठिकाणी हे काय आहे, सिक्वेन्स काय ह्या ठिकाणी तुम्ही माहीत करून घ्या. सिक्वेन्स, विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न पडता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त होईल. दुसऱ्या एका ट्रान्सलेशनमध्ये लिहिलेलं, तुम्ही प्रौढ व परिपूर्ण व्हाल. प्रौढ व परिपूर्ण. विश्वासाची परीक्षा होत असताना का उत्पन्न होतो? धीर उत्पन्न होतो. मग तो धीर उत्पन्न झाला, तो धीर उत्पन्न होला, तर त्याला काय करायला पाहिजे? आम्ही त्या ठिकाणी त्याला आपले कार्य पूर्ण करू द्यायला पाहिजे. कोणी करू द्यायला पाहिजे? धीर. विश्वासाची परीक्षा माझी होत आहे, माझ्यावरती संकट आलेलं आहे, माझ्यामध्ये ते माझ्या विश्वासाची परीक्षा होत असताना धीर उत्पन्न होतो आणि त्या धीराला आपण काम पूर्णपणे करू द्यायचं. आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही कशातही उणे न पडता आम्ही त्या ठिकाणी धीर उत्पन्न झाल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी जाहीर करण्यात येते की हा प्राऊड आहे, हा परिपूर्ण आहे, आणि मग तो कशातही त्याला उणे पडत नाही. तो सर्व गोष्टी आम्हाला मिळतात, कारण आम्ही कोण आहोत? प्राऊड आहोत. आम्ही कोण आहोत? परिपूर्ण आहोत. कशासाठी? जेव्हा आमच्या विश्वासाची परीक्षा सुरू झाली त्यावेळेला धीर उत्पन्न झाला आणि त्या धीराला आम्ही कार्य करण्यास, आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे कार्य करण्यास आम्ही त्याला सहाय्य केलं आणि तो धीराने काम पूर्ण करून आम्हाला प्राऊड आणि परिपूर्ण केलेलं आहे आणि आम्हाला सर्व आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाले. विश्वासाची परीक्षा होत असताना, माझी विश्वासाची जर परीक्षा होत असेल तर माझ्यामध्ये काय पाहिजे? विश्वास पाहिजे. बरोबर आहे की नाही? जर विश्वास नसेल तर परीक्षा होईल का? नाही होणार. जर माझी परीक्षा विश्वासाची जर व्हायची असेल तर माझ्यामध्ये काय पाहिजे? वचन पाहिजे. वचन पाहिजे. वचन जर नसेल तर विश्वास नाही. विश्वास नाही तर परीक्षा नाही. परीक्षेला बसू देणार नाही. आमच्याकडे कार्ड लागतं, हे आमचं कार्ड. आम्ही जर परीक्षेला गेलो, चल बाहेर, कारण का? तुमच्याकडे विश्वास नाही. कशाचं कार्ड नाही? विश्वासाचं कार्ड नाही. विश्वास कशाने येतो? वचनाने येतो. वचन नाही त्या ठिकाणी आमच्याकडे. वचन नसल्या कारणाने आम्हाला विश्वास नाही आणि म्हणून आमच्याकडे विश्वास नसल्या कारणाने आमची परीक्षा होत नाही आणि मग धीराचा त्या ठिकाणी प्रश्नच उद्भवत नाही. 11:6 मध्ये दिलेलं आहे, विश्वासाशिवाय त्याला प्रसन्न करता येत नाही. धीर, धीर, धीराला आपलं कार्य पूर्ण करू द्या. एखादं बीज घ्या, कुठलंही बीज घ्या आणि त्या ठिकाणी पेरा त्या ठिकाणी. आणि पेरल्यानंतर काय करतो आपण? त्याला पाणी घालतो, लक्ष देतो. ते आणि एक पद्धत आहे, दररोज जाऊन त्या ठिकाणी खुरपं घ्यायचं आणि त्या ठिकाणी कुठं पेरलेलं आहे त्या ठिकाणी निशाणा आपण माहिती आहे आपल्याला, ते उकरून बघायचं, ते नीट त्या ठिकाणी बरोबर येतं का नाही ते करतो ना आपण. असं टेल मी, ही नवीन पद्धत आहे हो, ही USA मधली पद्धत आहे. अरे बी पेरल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी दुसऱ्या दिवसापासून ते उकरायचं आणि बघायचं किती वाढलेलं आहे. ते करतो का? नाही करत, नाही करत. मग 10-15 दिवसांनी काय होतं त्या ठिकाणी? मत्ती 4:28 मध्ये जमीन आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. किती दिवसांनी झालं हे? 10 ते 15 दिवसांनी. कसला पिरियड आहे तो? कसला पिरियड आहे तो? धीराचा. धीर आहे तो, धीर. धीराला आपलं काम पूर्ण करू द्या. उगीच जाऊन त्या ठिकाणी खुरपं घ्यायचं आणि खुरपत बसायचं नाही होत ते. हे उदाहरण जर कठीण जर वाटत असेल तर ह्याच्यापेक्षा सोपं उदाहरण मी तुम्हाला देतो.
हां ब्रदर्स, ऑल बिलिव्हिंग ब्रदर्स, घरामध्ये तुम्ही काम केलंय का? सर्वांसाठीच वर्णाला फोडणी देता येते का? देता येते? अरे हो, मी दररोज करतो, हे उत्तमातलं उत्तम पक्वान्न मी करतो, खोटं बोलत नाही, मी या ठिकाणी उभारून बोलतो. कशी देतात फोडणी? कढई टाकली, त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकायचं आणि त्याच्यावरती तेल टाकायचं, का होईल? ती कढई चांगली पुसून घ्यायची, त्यानंतर ती ठेवायची, त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं. तेल टाकल्याबरोबर लगेच त्या ठिकाणी काय घालतो? ते काळं काळं काय असतं? मोहरी टाकतो आणि मोहरी टाकल्यानंतर त्या ठिकाणी सर्व मसाला टाकून द्यायचा. करतो का तसं? किती वेळ थांबा लागतो? मला फार राग येतो ज्या वेळेला मी तेल टाकतो त्यानंतर मला पुष्कळ वेळ थांबावं, ते चटचट होतच नाही. हां, मला परमेश्वर सांगितलं एवढं काय गडबड करू नको. हां, तुला धीर आहे ना, त्या धीराला आपलं काम पूर्ण करू दे. एकदा असंच झालं, केलं आणि त्यानंतर मग आम्हाला बोलणे खावे लागले, कारण ते सर्व कचकच सर्व त्या ठिकाणी सर्व. आणि आम्हाला काय वाटलं, मोहरी जास्ती प्रमाणामध्ये टाकल्यानंतर त्या ठिकाणी फार त्या ठिकाणी ते प्रिपरेशन चांगलं होतं, त्या ठिकाणी आम्ही जास्ती मोहरी टाकल्या त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी त्या तशाच राहिल्या. धीराला आपलं काम पूर्ण करू द्या. धीराला आपलं काम पूर्ण करू द्या. काय ते? सहनशीलता. सहनशील असलं पाहिजे, आम्ही सहनशील असलं पाहिजे. ख्रिस्ती लेकरांनी त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? आम्ही सहनशील असलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी प्राऊडपणा कशात आहे? आम्हाला नुसतं त्या ठिकाणी प्राऊडपणा म्हणजे आम्ही वयस्कर झालो आणि त्या ठिकाणी परमेश्वराची त्या ठिकाणी योजना काय आहे त्या ठिकाणी, की आम्ही प्राऊड आणि परिपूर्ण झालं पाहिजे. विश्वासाची परीक्षा होत असताना धीर उत्पन्न होतो, आणि धीराला आपलं कार्य पूर्ण करू द्या, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी प्राऊड आणि परिपूर्ण होऊन तुम्हाला कुठल्याही चांगल्या गोष्टीमध्ये तुम्हाला कमी पडणार नाही. हा आशीर्वाद आहे. का आम्हाला कमी पडतं? का आमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत? का आम्हाला आशीर्वाद प्राप्त होत नाहीत? कारण आम्ही धीराला आम्ही काम पूर्ण करू देत नाही, आणि त्यामुळं आम्ही प्राऊड, आणि त्या ठिकाणी आम्हाला वाटतं आम्ही प्राऊड आहोत. आता काय आमचं सर्व झालं, माझ्या कुटुंबाचं सर्व चांगलं झालं, सर्व कामाला आहेत, सर्व स्थिर झाले, स्थिरावलेले आहेत. परमेश्वर म्हणतो तू प्राऊड नाही आहेस, तू परिपूर्ण नाही आहेस, तुझ्यामध्ये धीर नाही आहे. कारण धीर विश्वासाने उत्पन्न होतो, आणि त्या ठिकाणी तुझ्यामध्ये विश्वासही नाही आहे, कारण की तुझ्यामध्ये काय नाही? वचन नाही. तू माझ्या पुत्राचं त्या ठिकाणी काय करतो? आदर करत नाही. होशे 4:6 पटदिशी. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. हां, तू ज्ञानाचा अवेर केला म्हणून. तू ज्ञानाचा अवेर केला. ज्ञान म्हणजे कोण आहे? वचन आहे, देवाचं वचन आहे, येशू ख्रिस्त आहे. तू ज्ञानाचा अवेर केला. हां, येशू ख्रिस्ताचा अवेर केला. पुढे, म्हणून मीही तुझा अवेर करीन. बघा त्या ठिकाणी बघा, वचनाचा जर अवेर जर केला तर परमेश्वर काय म्हणतो? मी तुझा अवेर करीन. बोलणारच नाही त्या ठिकाणी, अगदी डुंकूनही बघणारही नाही आमच्याकडे. तू ज्ञानाचा अवेर केला म्हणून मी तुझा अवेर करीन. म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही. याजकाचे काम तुला मी करू देणार नाही. हे काम आम्ही काय करतो? याजकाचं काम करतो. तुला करू देणार नाही मी याजकाचं काम, कारण तू माझ्या वचनाचा आदर करत नाही. मी तुझा आदर करणार नाही. बरं, पुढे. तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास, म्हणून मीही तुझ्या मुलास विसरेन. काय म्हणलं या ठिकाणी? माझ्या मुलांचा आणि ह्याचा काय संबंध आहे हो? हां, माझ्या मुलांचा आणि परमेश्वराची काय संबंध आहे? हां, मी अवेर केला ना ज्ञानाचा, मी वचनाचा अवेर केला ना, मी वचन वाचलं नाही, मी प्रार्थना केली नाही. हां,
म्हणून कोणाला शासन व्हायला पाहिजे? मला शासन व्हायला पाहिजे. परमेश्वराने मला शासन द्यायला पाहिजे. परंतु ह्या ठिकाणी शासन कोणाला? मुलगा येतो त्या ठिकाणी, रिझल्ट आहे आम्हाला माहिती आहे, इंटरव्ह्यूचा रिझल्ट आहे आम्हाला माहिती आहे, सर्व त्या ठिकाणी माहिती आहे. फेल झाला. काय अभ्यासच करत नाही पोरगं. किती जर सांगितलं अभ्यास कर म्हटलं तर त्या ठिकाणी नुसतं क्रिकेट बॅट खेळतच बसतो, त्या ठिकाणी अभ्यासच करत नाही. काय कारण आहे त्या ठिकाणी? त्याला नावं देऊन ठेवून उपयोगाचं नाही आहे. त्या ठिकाणी ज्ञानाचा अभ्यास झालाय का ह्या ठिकाणी चाचपून पहा. आमच्या घरामध्ये सकाळी प्रार्थना होते का? आमच्या घरामध्ये संध्याकाळी प्रार्थना होते का? संडेला माझे लेकरं त्या ठिकाणी चर्चमध्ये असतात का? कधीही त्या ठिकाणी मोबाईल घेऊन जायचं नाही चर्चला. नाही ते महत्वाचं, ते बॉस फोन काही असू दे, बॉस असू दे तिकडे, परंतु तुमच्या बॉसने तुम्हाला पकडलं तर त्या ठिकाणी शासन करतो तुमचा बॉस. स्वर्गीय आहे, त्याच्यासमोर काही चालत नाही. कोण आहे तो? हातोडा आहे. कोण आहे तो? अग्नी आहे तो. जिवंत प्रभू परमेश्वराच्या हातामध्ये पडणं हे महाभयंकर आणि कठीण आहे. कळलं का? आणि ह्या ठिकाणी काय झालेलं आहे? त्या ठिकाणी हे आशीर्वाद 2026 मिळवण्यासाठी आज आम्ही सुवर्ण नियम पाहिला. काय सुवर्ण नियम? काय सुवर्ण नियम? ह्या वर्षामध्ये जी धाव आमच्यासाठी नेमून ठेवलेली त्या धावेवरनं आम्हाला धावायचं आहे. कसं धावायचं आहे? धीराने धावायचं आहे. त्या ठिकाणी पुष्कळ साक्षी आहेत, पुष्कळ सण त्या ठिकाणी आमच्यावरती भार येणार, पुष्कळ आमच्यावरती संकट येणार, परंतु ते संकट संपूर्ण त्यांच्याकडे लक्ष न देता आम्ही त्या ठिकाणी कोणाकडे बघायचं? येशू ख्रिस्ताकडे, जो आमचा त्या ठिकाणी ही इज द ऑथर अँड द फिनिशर ऑफ द फेथ. त्या ठिकाणी त्याच्याकडे बघून आम्ही धीरानं त्या ठिकाणी धावायचं. धीर हे पवित्र आत्म्याचं फळ नव्हे, तर आमचं जे नूतनीकरण झालेला जो आत्मा आहे, आमचं फळ आहे. आणि त्याप्रमाणे त्या फळाचं आम्ही नेहमी त्या ठिकाणी उपयोग करायचा. योसेफाने त्या फळाचा उपयोग केला हो, धीर. आणि त्यानंतर बघा, त्याला कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण पडली नाही. छोटा होता तो, पण तो प्राऊड होता आणि परिपूर्ण होता. काय झालं? तो राजा झाला तिथला. राजाने तिथलं फरमान केले की कोणी नाही, कोणाचा देव नाही, या ठिकाणी योसेफाचा जो देव आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि त्याला तुम्ही नमन करायचं, दुसऱ्या कोणालाही करायचं नाही. त्याचं लग्न झालं, त्याला रथ देण्यात आलं, त्याला चांगली पत्नी मिळाली तिकडची. एफ्रेम आणि मनाशे हे 2 मुलगे त्याला झाले. संपूर्ण त्या ठिकाणी जगाचं त्यांनी तारण केलेलं आहे. सर्व त्या ठिकाणी दुष्काळ होता 7 वर्ष, आणि त्यानंतर 7 वर्ष सुपीक त्या ठिकाणी फळ आलेलं, आणि त्या ठिकाणी त्यांनी सर्वांचं तारण केलेलं आहे. कशामुळे हे तारण झालं? एक व्यक्ती जो आहे तो त्या ठिकाणी धीराने त्या ठिकाणी धावतो, आणि त्या ठिकाणी काय आहे, त्याला त्या ठिकाणी आशीर्वाद प्राप्त झाले. आम्ही धीराने त्या ठिकाणी जायला पाहिजे, कुठलीही परिस्थिती असू दे आमच्या जीवनामध्ये, आमच्या वैयक्तिक, आमच्या फॅमिलीमध्ये कुठलीही परिस्थिती येत असू दे. कोणाला सांगायला जाऊ नका. आम्हाला वाटतं की त्यांना सांगितलं तर काय होतं, त्या ठिकाणी दुःख आमचं हृदय हलकं होतं. देवाने ठेवलेलं आहे हे, देवाने ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर देवाने त्या ठिकाणी उपाय पण योजलेले आहेत. ह्या ठिकाणी हे जे आहे ह्यामध्ये धीर उत्पन्न होतो. परमेश्वर पाहतो की माझं लेकरू आहे, आणि त्या ठिकाणी जे परमेश्वरावरती भाव ठेवतील ते नवीन शक्ती संपादन करतील, ते गरुडांप्रमाणे पंखाने उंच उठतील, ते धावतील तरी चालतील तरी थकणार नाही. रुथने पण असंच केलेलं आहे. रुथला काय झालं? 3 त्या ठिकाणी प्रेतक्रिया आहेत. तिचा नवरा मेला, तिचा दीर मेला, तिचा सासरा मेला, आणि ही 9वी अशी सासूबाई धीर देण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी सांत्वन करण्याच्या ऐवजी ती काय, जा तू निघून जाता, मला पोरं नाहीत आता, नाहीतर मी त्यांचं लग्न करून दिलं असतं, आता माझ्याकडे पोरं नाही, जा तू तुझ्या घरी जा. रुथनी जर आपल्या घरी जर फोन केला असता मोबाईलवरती, आई म्हणाले ती पट्ट दिशी अगोदर तू घरी ये,
तुझं दुसरं लग्न करू आणि त्या ठिकाणी मुलं बाळं होतील, आम्हाला पण म्हातारपणामध्ये बघायला कोणी नाही, ये तू लगेच ये, लगेच ये. केलं का त्यांनी तसं? नाही केलं. ओर्फानी तसं केलेलं आहे. ते कोणामुळं? नवमीमुळं. नवमीकडे 2 आत्मे होते जिंकण्यासाठी, परमेश्वराने त्याला संधी दिली होती 2 आत्मे त्या ठिकाणी जिंकण्यासाठी, परंतु 1 आत्मा त्यांनी गमावलेला आहे. आणि त्यानंतर ओर्फाचं नाव बायबलमध्ये नाही. तू बोलू नको हा आता माझ्याशी. तू माझी सासू जरी असली तर मला सोडून जा म्हणून बोलू नको. मी तुला सोडून जाणार नाही. तुझा देव तो माझा देव, तुझे लोक ते माझे लोक. ज्या ठिकाणी तू जाशील त्या ठिकाणी मी येईन. फक्त मरण आपल्या दोघांना विभक्त करेल. काय आहे हा? धीर आहे. हा धीर आहे. वाटलं होतं का तिला? अहो मवाबी स्त्री आहे, बेतलेहम एफ्राता जे भाकरीचं घर आहे त्या ठिकाणी जाते. हे लोक कसे आहेत या ठिकाणी? अरे ही बाई आली आणि त्या ठिकाणी संपूर्ण माझ्या संसाराचा सत्यानाश तिने केला. माझा दीर पण मेला, माझा नवरा पण मेला आणि माझा सासरा पण मेला. ही बाईचं पायगुण बरोबर नाही. आणि ह्या बाईसोबत मी पुन्हा बेतलेहम एफ्रातामध्ये जायचं कशासाठी? मला समजतं आता पुढं नाश आहे. माझे घरचे पण म्हणतात ये तुझं लग्न आम्ही इथं करून देतो. ही बाईसोबत जर गेलं तर त्या ठिकाणी नाश आहे. नाही, त्या ठिकाणी गेली. कोणावरती विश्वास ठेवला? जिवंत प्रभू परमेश्वरावर होते. कुठलंही संकट असू दे, कुठलीही परीक्षा असू दे, त्या परीक्षेमध्ये उतरा. त्या परीक्षेमध्ये उतरल्यानंतर धीर उत्पन्न होतो. त्या ठिकाणी धीर उत्पन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं? त्या धीराला काम करू द्या, गडबड करू नका. 2 उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत. त्याप्रमाणे आजपासून करा. जरा गेले की प्रॅक्टिकल करा. जरा वर्ण कसं करायचं ते कळेल तुम्हाला. धीर काय असतो ते. आणि धीर उत्पन्न झाल्यानंतर त्याला आपलं काम पूर्ण करू द्या. आणि मग नंतर धीर जर असेल तर आम्ही प्राऊड आणि त्या ठिकाणी परिपूर्ण. आणि त्यानंतर आम्हाला कुठल्याही गोष्टींची कमी पडत नाही. हे लक्षात ठेवा. हा त्या ठिकाणी सुवर्ण नियम आहे 2026साठी. दर धीराने आम्ही जर काम जर कुठल्याही गोष्टीचं उतावळेपणा करू नका. उतावळेपणा करायचं नाही. ह्याला विचार, त्याला विचार, त्याला विचार. देवाने दिलेलं आहे. गुप्तस्थळी जायचं, उपास करा, प्रार्थना करा. परमेश्वर समोरच त्या ठिकाणी बाहेर आले की तुम्हाला त्या ठिकाणी तो दाखवतो. काय पाहायचं? पहा. जे काही तुम्ही पाहता ते तुम्हाला मिळतं बरं का. पाहायला शिका. उपास करायची, प्रार्थना करायची आणि बाहेर येऊन त्या ठिकाणी डोळे नुसते असे त्या ठिकाणी उघडे ठेवायचे. परमेश्वर त्या ठिकाणी सर्व चित्र दाखवतो. त्याप्रमाणे तुम्ही करा. इथे थांबूया. 12:10 झालेत. कळलं का? पुष्कळ गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे, परंतु त्या ठिकाणी हन्नानी पण त्याप्रमाणे तसंच केलं. हन्नानी पण त्याप्रमाणे तसंच. मूल नाही आली त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी याजकच, पाळकच त्या ठिकाणी तिला वाईट बोलू लागला. अरे काय तू सकाळी सकाळी आली आणि त्या ठिकाणी दारू पिऊन आलीस का तू? हां का? असे त्याचे विचार असे का होते? त्याच्या घरामध्ये त्याचे जी 2 मुलगे होते ते दररोज दारू प्यायचे आणि ते मटण खायचे त्याप्रमाणे. आणि म्हणून त्याच्यासमोर ते दारू पीत होते. म्हणून त्यांना त्या ठिकाणी ते काय होतं? त्याला ते डोक्यामध्ये होतं. म्हणून ते डोक्यामधले विचार घेऊन त्या ठिकाणी हन्नाकडे येऊन तू काय म्हणतो? सकाळी सकाळी तू आलीस आणि त्या ठिकाणी दारू पिऊन ती आली. ती म्हणाली नाही, मी माझं हृदय होतं ते. ती आपण जर असो तर आपण त्या पाळकाला ये तू बाहेर. तू काय करतो? तुझे पोरं काय करतात? तू तर किती पित असशील रे, त्या ठिकाणी लपून पित असशील. हे जर बोलली असती तर तिचा धीर त्या ठिकाणी दिसला नसता. ती बोलली नाही. त्याप्रमाणे तिने सहन केलं. धीर काय करतो? सहन करतो. सहन करा. ह्याचं फळ फार मोठं आहे नंतर. ह्याचं फळ फार मोठं आहे नंतर. काही करायची आवश्यकता नाही. काही करायची आवश्यकता नाही. आज इथं थांबूया. समजलं का सर्वांना? शास्त्राच्या बाहेर काहीही सांगत नाही मी. वेगळं काही सांगत नाही. लक्ष देऊन ऐका. परमेश्वर त्या ठिकाणी ते रुजूत आहे. आणि त्या ठिकाणी 100 पट पीक नाही हो.
आम्हाला जेवढं पीक पाहिजे तेवढं पीक तुम्ही काढू शकता. 100 पीठ हे शास्त्रामध्ये दिलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो ते पीक 1000 पटीने कसं होतं हे मी तुम्हाला नंतर सांगेन. आणि इथे आपण थांबूया, प्रार्थना करूया आपण. सेनाधीश परमेश्वर, आमच्या देव बाप्पा, आमच्या दयासागरा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. खरोखर परमेश्वरा, पवित्र आत्म्यात तू सामोर गेलास आणि तू आम्हाला सर्व मार्ग मोकळे केलेस. तू सर्व त्या ठिकाणी पितळचे दरवाजे तोडलेस आणि अंधकारामध्ये लपून ठेवलेलं धन तू आम्हाला आज दिलेलं आहेस. याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. किती चांगला तू आहेस याचा अनुभव तू आम्हाला दररोज देतो. परमेश्वरा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. धीर हे किती महत्त्वाचं आहे आमच्या जीवनामध्ये, कारण की विश्वासाला लागून आहे. तुला जर आम्हाला विश्वासानं प्रसन्न जर करायचं असेल तर तो विश्वास आमच्यामध्ये पाहिजे. आणि जर तो विश्वास आमच्यामध्ये असला तर त्याची परीक्षा होणार आणि त्यानंतर तो धीर त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आज आम्ही जाहीर करतो की ह्या ठिकाणी असलेले प्रत्येक व्यक्ती, त्या ठिकाणी ही मंडळी ह्या ठिकाणी प्राऊड आणि परिपूर्ण आहे. ह्या मंडळीला कुठल्याही चांगल्या गोष्टीची कधीही कमतरता भासणार नाही, कारण ह्या मंडळीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आजपासून त्या ठिकाणी धीर उत्पन्न होणार आहे. आज आम्ही जाहीर करतो, ह्या मंडळीमध्ये असलेले प्रत्येक लहान थोरावरती तू आशीर्वाद पाठव. कोणालाही कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण पडू नये. त्यांना तू शक्ती दे, त्यांना तू सामर्थ्य दे. ज्यांना जॉब पाहिजे त्यांना तू जॉब दे. ज्यांना मुलांचा आशीर्वाद पाहिजे त्यांना तू मुलांचा आशीर्वाद तू दे. मुलांचा आशीर्वाद मिळण्यासाठी काही कठीण नाही आहे. या ठिकाणी अनेकांना कठीण वाटतं, पण तू त्या ठिकाणी तू धीर बघत असतो. हन्नेमध्ये तो धीर तू पाहिलास आणि त्या ठिकाणी लगेच तू तिची कूस जी बंद केली होती ती उघड केलीस आणि त्याप्रमाणे तिला तू त्या बालकाचा आशीर्वाद दिलेला आहे. काय केलं तिने? धीर दाखवला. तुला धीर दाखवणारे तुझे लेकरं आवडतात आणि त्यामुळं आजपासून आम्ही कधीही मागे पडणार नाही. आम्ही धीरामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने आम्ही ते डेव्हलप करणार आणि त्या ठिकाणी आम्ही तुझं गौरव करणार. सर्वांचा ताबा तू घे, सर्वांना तू आशीर्वादित कर आणि त्यांना सर्वांना प्रभू परमेश्वरा आज दिवसभर तू सहाय्य कर, मदत कर, आशीर्वादित कर. येणारा आठवडा आम्ही मागतो, या सर्व आठवडाभर तू आमचं सहाय्य कर, आशीर्वादित कर आणि आम्हाला कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण पडू देऊ नको. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या थोर पवित्र गोड नावाने आम्ही मागतो. आमेन. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव व तुमचे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावरती कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुम्हाला सर्वांना, लहान थोरांना सर्वांना शांती देवो. ही देवाकडे प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावे आम्ही ही प्रार्थना मागतो म्हणून तो एक आमेन.